रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणापुढे हाच का जगाचा न्याय अशा अर्थाचा हा भाग सादर करीत आहे. एक प्रसिद्ध आणि कुशल चित्रकार वेगवेगळे सुंदर चित्र घेऊन त्याचा संग्रह करून एक मोठं भव्य प्रदर्शन भरवणार होता आणि त्यानिमित्ताने तो वेगवेगळे वेगवेगळे चित्र काढत फिरत असायचा. एका सुंदर सरोवराच्या तीरावर सुंदर झाडी आहे आणि तो सूर्यास्ताची वाट बघत होता की ते चित्र चांगलं सुंदर जमेल म्हणून तो वाट पाहत थांबला होता. तेवढ्यामध्ये त्याची एक नजर गेली. एका झाडाखाली एक गरीब भिकारींची मुलगी बसलेली होती. आता ती भिकारी जरी असलं तरी सौंदर्य सगळीकडे असतं, कोणाकडे कसं असेल, आणि नसलं तरी सौंदर्य एक दृष्टी असते आणि ते चित्रकारांमध्ये असते. त्याने त्या मुलीला पाहिल्याबरोबर त्याचं लक्ष वेधलं की अरे हे चित्र फार सुंदर येईल बरं का, आणि म्हणून त्याने तो कॅमेरा फिरवला आणि सुंदर चित्र त्या भिकारी मुलीचं काढल्यानंतर काही दिवसांनी तो सगळा संग्रह एकत्र करून त्याने एका भव्य हॉलमध्ये चित्रप्रदर्शन भरवलं. आणि चित्रप्रदर्शन भरवल्यानंतर जाहिरात केलेली होती, मुदत दिलेली होती आणि त्याचं तिकीट पण लावलेलं होतं की इतके तिकीट म्हणजे प्रवेशासाठी तिकीट झालं. मग जे चित्रप्रेमी आहेत त्यांनी चांगली गर्दी केली आणि चित्र पाहता एका प्रेमी, जो चित्रकार प्रेमी आहे, त्याचं ते चित्र, त्याची मुलीचं चित्र होतं, गरीब मुलीचं, ते त्याला फार आवडलं, फार भावलं त्याला ते. आणि मग त्याने विचारलं, म्हणले हे चित्र तुम्ही विकू शकाल का? म्हणले हो, मी काय चित्रकार आहे. म्हणाले 2 पैसे मला मिळाले चांगलंच आहे. आणि मग ठरला सौदा आणि 10,000 रुपयाला ते चित्र त्यांनी विकत घेतलं. आणि विकत घेतल्यानंतर मोठ्या ITमध्ये तो आपला हॉलच्या बाहेर पडत होता. आणि पडत असताना प्रत्येकाला असं वाटतं की आता आपलं चित्र लोकांनी पाहिलं पाहिजे. मग लोक विचारतात की काय विकत घेतलं, वाटतं केवढ्याला घेतलं, असं लोकांची मानसिकता असते. आणि ज्याने ती वस्तू घेतलेली असते ना, त्याला बी असं वाटत असतं की आपल्याला कोणीतरी विचारलं पाहिजे. एखादी साधी अंगठी जरी घेतली ना, तो असं करू सांगत असतो, बोटातली अंगठी, त्या माणसाला जाऊन भेटा, त्या माणसाला म्हणजे कधी अंगठी घेतली असं म्हणण्यासाठी. साध्या बांगड्या जरी बायाने भरल्या ना, असं करू त्या बोलतात, बांगड्या भरल्या वाटतं, आजच भरल्या वाटतं. म्हणजे कोणीतरी विचारलं ना, म्हणजे माणसाला बरं वाटतं. असा एक माणसाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे तो बघलेत ते मोठं चित्र धरून असं चित्र लोकांना दिसेल अशा पोजमध्ये तो हॉलच्या बाहेर पडत होता. आणि बाहेर पडत असताना ती जी मुलगी होती की ज्या मुलीचं चित्र ते होतं, तर ती मुलगी दाराशी बाहेर बसलेली होती आणि तिला पण ते पाण्याची इच्छा होती, पण तिच्याकडे पैसे नव्हते तिकिटाला. आणि सकाळपासून ती बसली होती, काय करावं, आणि तिला भूक पण लागली होती. तो ग्रस्त बाहेर पडल्यानंतर त्या पोरीने असं पाहिलं, अगं बाई, हे तर माझंच चित्र आहे, हा घेऊन चालला आहे. तेव्हा मग ती म्हणली, बाबा म्हणले, मला ना खूप भूक लागली हो, आणि मला तिकिटाला पैसे नाहीत म्हणून मला आत येता नाही आलं, पण मला भूक पण लागली, मी 2-3 तास झालं असं इथे दारात बसलेली आहे, जरा 2 रुपये देता का? ते गयावया करायला लागली. ती बेकारणच असल्यामुळे, बाबा जरा 2 रुपये द्या हो, मला फार भूक लागलेली आहे. तो तिरस्काराने बघायला लागला, 2 रुपये नाहीत माझ्याकडे, सुट्टे नाही आहेत, असं करून तो तसं चालायला लागला. तो थोडा पुढे गेल्यानंतर ती मुलीने मोठ्यांनी आरोळी दिली. हो बाबा, म्हणाले, जरा थांबा, तुम्ही जे चित्र घेऊन चालला आहेत ना, ते चित्रच मुळात माझं आहे म्हणाले, आणि त्याला हजारो रुपये तुम्ही दिलेले असणार म्हणाले, आणि ते चित्र खरेदी करायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि मला मात्र 2 रुपये तुमच्याकडे नाही आहेत. हाच का जगाचा न्याय? तो गंभीर झाला. आणि मग त्याने ते ओळखलं, हा ठीक आहे, समजलं, ज्ञान नको शिकू, आणि तो निघून गेला. आणि त्या मुलीला इतकं फील झालं, इतकी ती नाराज झाली की माझ्या चित्राला हजारो रुपये देऊ शकतात लोक, आणि जिवंत माणसाला माझी किंमत 0 आहे. आणि म्हणून
हा व्यवहारातला जगाचा न्याय असाच आहे बघा. जे श्रीमंत आहेत, ज्यांना भूक नाही लागलेली, ज्यांच्याकडे खूप आहे की इतकं खायला आहे की असे पदार्थ ठेवले ना की काय काय खाऊ असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतो. इतकं त्यांच्यापुढे ताटामध्ये पदार्थांची रेलचेल असते. आणि काहींकडे काहीच नसतं, त्यांच्यापुढे काय खाऊ हा प्रश्न असतो. म्हणजे एका बाजूला काय काय खाऊ आणि एका बाजूला काय खाऊ अशी परिस्थिती असते. आणि जगाचा न्याय तसाच आहे. ज्यांना भूक नाही त्यांना निमंत्रण जेवणाचे देणार, त्यांना आवर्जून बोलवणार, त्यांची वाट पाहणार, त्यांना फोन करणार. पण एखादा भुकेलेला आहे खरोखर आणि त्याला गरज आहे 2 घासाची, तर तिथे मात्र त्याची हिडस करणार. हा जगाचा न्याय आहे. आणि म्हणून असा हा आपला आजचा भाग आहे. हाच का जगाचा न्याय. तात्पर्य अर्थ असा आहे की माणूस आभासिक दुनियेमध्ये फार अधीन झालेला आहे. म्हणजे त्या आभासिक दुनियेच्या मध्ये तो फार गेलेला आहे, बुडालेला आहे, शेंडीपासून फार बुडालेला आहे. आता तर मोबाईल असं पाहता पाहता रस्त्याने जरी लोक चालले ना असं बघतच चालतो, पुढून एकदम गाडी अंगावर आली असा डचकतो आणि मग ते बाजूला होऊन मग असं. म्हणजे रस्त्याने सुद्धा किंवा काही जरी आपण एखादा माणूस जरी भेटायला आला ना तर तो त्या मोबाईलमध्ये गड झालेला असतो. जिवंत माणसाला बोलायला वेळ नाही पण मोबाईल पाहत बसणार, जिवंत माणसाशी बोलणारसुद्धा नाही. अशा प्रकारची आभासिक काय तर मोबाईलच्या आतले चित्र बोलतात का तुमच्याशी काय तुम्हाला, पण इतके रंगलेले आहेत. लहान मुलं असतील तर कार्टूनमध्ये, मोठे असतील तर मोठ्या कार्टूनमध्ये. अशा प्रकारचे हे सगळं प्रचंड वेळ आणि पैसा ह्या आभासिक दुनियेमध्ये माणसं घालवत आहेत. मग चित्रपट पाहायला जातील, 3-3 तास घालवतील, तिकीटं काढतील, आपले स्वतःचे फोटो काढतील, सेल्फी काढा, अमुक काढा, भले चित्राचे आल्बम तयार करतील, चित्रहार पाहण्यासाठी वेळ घालवतील. हे सगळं विचित्र गोष्ट आहे. तेव्हा संत म्हणतात की बाबा रे, जे का रंजले गंजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्रासे तेच दासानी दासे, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. तेव्हा जास्त आभासिक दुनियेमध्ये जाऊ नका. चलते देवन को पूजले ना पत्थर से काम, जहाँ देखे आत्माराम वही शालिग्राम, कबीर म्हणतो आहे. तेव्हा झूठे दुनिये को देव भेटत नाही असा एक कबीराचा दोहा आहे. साहेब कैसा भेटे दुनिया बही उफराटी को झूठे, साहेब कैसा भेटे, जिंदा बाप को रोटी न देवे मुर्दे को खिलवाई, मुठभर चावल घर पर फेंके बाप को कौवा बनाई, दुनिया बही उफराटी को झूठे, साहेब कैसा भेटे. जिवंत बापाला नीट भाकरी द्यायचा नाही आणि मेल्यावर मात्र आंब्या मोहर तांदूळ काय, सगळ्या भाज्या काय, त्याच्या पुण्यतिथीला माळावर ते फेकणार काय, काव काव करून बापाला बोलवणार काय. कबीर म्हणतो अरे मेल्यावर तू हे एवढा खर्च करतोयस, दहावा वडिलांचा दहावा सगळ्या गावाला बुंदीचं जेवण, आणि ते जिवंत असताना त्याला कधी 100 ग्रॅम बुंदी चारली नाही त्याने. हो, सांगायचा मुद्दा असा की जे करायचं ते करत नाहीत, जे प्रात्यक्षिक आहे, जे सजीव आहे ते नाही, चित्रात घुसणार. जे जिवंत माणसाला करत त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी करत बसणार. अशी जी आभासिक दुनिया जगाचा न्याय आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. लक्षात घ्या की बोलत्या चालत्या माणसाला अगोदर मदत करायचं शिका, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं करायचं शिका. आणि आभासिक दुनियातला थोडासा भाग कमी करा आणि जे प्रात्यक्षिक आहे, जगण्याच्या संबंधित आहे त्याच्यावर अधिक लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा, वेळ घालवा आणि त्याच्यावर काही खर्च करायचं शिका, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, ज्ञानदान करा, लोकांना ज्ञान द्या, आपणही समृद्ध व्हा. कारण ज्ञानाने अज्ञान जातं, अज्ञान गेले की दुःख कमी होतं. रामकृष्ण हरी.